Very, very warm welcome. Very good morning in our morning meditation sessions. जसं की मी काल बोललो, आजपासून आपण सेवन चक्रा या टॉपिकवर, या विषयावर एक सिरीज सुरू करणार आहोत, ज्यामध्ये पुढील काही दिवस आपण सतत सेवन चक्र ह्या विषयावर पूर्ण माहिती मिळवणे सुरू करू. तर आपण सुरू करूया. आपण जे मेडिटेशन करत आहोत, त्या मेडिटेशनचं नाव आहे सेवन चक्रा मेडिटेशन. बरोबर आहे. मागच्या 3-4 महिन्यापासून आपण सतत हे सेवन चक्र ध्यान करणं सुरू केलेलं आहे. ज्या अनुसार मी ऑरा म्हणजे काय याबद्दल एक्सप्लेनेशन केलं, त्याच अनुसार सेवन चक्र सुद्धा काय असतात, नवग्रह काय आहे, ग्रह काय आहे, वास्तू काय आहे, नकारात्मक ऊर्जा कशी असते, पितृचे दोष कसे असतात, बाधा बंधन कशा प्रकारात असते, नजरदोष काय असते, आपण या सगळ्या डिटेल विषयावर बोललो. आता आपण ह्या प्रत्येक विषयापैकी एक एक विषयाला सखोल आपण समजून घेणार आहोत. तर आपला विषय हा सेवन चक्र मेडिटेशन आहे. त्यामुळे आपण सर्वात अगोदर ह्याच टॉपिकला समजून घेणार आहोत की सेवन चक्र हे नेमके काय आहे, सेवन चक्र मेडिटेशन कशासाठी करणे असते, सेवन चक्र मेडिटेशन करण्याचे काय फायदे आहे. बरं, निव्वळ लम वम रम हे बीज मंत्र म्हणण्यानेच सेवन चक्र ऍक्टिव्हेट होते, की आणखीही खूप सारे टेक्निक आहे ज्याच्याद्वारे सेवन चक्र आपण ऍक्टिव्हेट करू शकतो, त्याची ऊर्जा आपण सक्रिय करू शकतो, बॅलन्स करू शकतो, क्लीन अँड क्लिअर करू शकतो, चार्ज करू शकतो. अशा कोणत्या कोणत्या पद्धती आहे, त्या सगळ्या टेक्निक्सला आपण समजून घेऊ. ओके. तर तुम्ही हे बघत आहे, हे ह्युमन ऑरा आहे. या ह्युमन ऑरा मध्ये एक अलग 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 कलर्स दाखवलेले आहेत. त्या ऑराच्या फॉर्मेशन मध्ये त्याला इथरिक लेअर किंवा इथरिक बॉडी, इमोशनल बॉडी, मेंटल बॉडी, ऍस्ट्रल बॉडी, इथरिक टेम्पलेट, सेलेस्टियल टेम्पलेट आणि केथरिक बॉडी, अशा प्रकारचे हे नावं दिलेले आहेत. तुम्ही बघाल की याची नावं सुद्धा आहे ना, 7च प्रकारे त्यांनी ठरवलेले आहेत. म्हणजे कुठेतरी 7 चक्र आणि 7 हे जे ऑरा मधले लेयर्स आहे, याचं काहीतरी कनेक्शन आहे. आता आपण ही दुसरी इमेज बघू. ही सुद्धा रिअल ह्युमन ऑरा इफेक्ट आहे, ऑरा इमेज आहे. मी काल तुम्हाला म्हटलं होतं, पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, दिल्लीमध्ये ह्या ऑरा फोटोग्राफी याची व्यवस्था आहे. तुम्ही तिथे जाऊन अशा प्रकारे स्वतःचे फोटो काढू शकता. आता तुम्ही बघा, जवळपास 7ही प्रकारचे कलर ह्या ऑरा इमेज मध्ये दिसून राहिले आपल्याला. हे नेमकं काय आहे? हे जे इतके सारे ऑरा इमेजेस आपल्याला दिसत आहे, हे काय आहे ऍक्च्युली? हे सगळेचे सगळे सेवन चक्राचे कलर आहे. आता याच्यामध्ये बघा, तुम्हाला काही गोष्टी दिसून येतील. कोणाचा हिरवा रंग आहे, कोणाचा लाल रंग जास्त आहे, कोणाचा निळा रंग जास्त आहे. नेमकं काय चालू आहे हे सगळं? हे काय आहे एवढं मोठं? सॉरी. तर तुमच्या लक्षात येईल की हे जे काही आहे ना, हे त्यांचे चक्राचं ओव्हर ऍक्टिव्हनेस, लेस ऍक्टिव्हनेस, हे सगळ्या काही गोष्टी आहेत. आपल्याला हे सगळ्या गोष्टी समजून येतील आणखी डिटेलमध्ये. जसं बघा, इथे एक मुलगी आहे, हिचा पूर्ण लाल रंग आहे, म्हणजे हिचा मूलाधार चक्र जास्त ऍक्टिव्ह आहे. ह्या व्यक्ती बघा, ह्या व्यक्तीमध्ये निळा रंग, आकाशी रंग जास्त आहे, म्हणजे याचा क्राऊन चक्र, थर्ड आय चक्र खूप जास्त ऍक्टिव्ह आहे. ही स्त्री लाल आणि येलो रंग आहे, म्हणजे ही पॉवरफुल आणि डॉमिनंट पर्सनॅलिटीची आहे. हे लीडर किंवा ऑथॉरिटी वाली लेडी आहे. ही जी मुलगी आहे,
ही मुलगी सुद्धा, ही जी मुलगी आहे का चष्म्यावाली, ही मुलगी सुद्धा तुम्ही बघा, ब्ल्यू, येलो आणि हलकासा ग्रीन ह्या कलर मध्ये आहे. म्हणजे हिच्या आतमध्ये सुद्धा ऑथॉरिटीची भावना खूप जास्त आहे. म्हणजे मे बी अग्रेशन, तडतड करणे हा प्रकार आहे. आणि ब्ल्यू कलर आहे त्याच्यामुळे ही स्वप्नाच्या दुनियेत जगणारी आहे, कारण की हिचा विशुद्धी चक्र ऍक्टिव्हेट दाखवत आहे. अशा प्रकारे ह्या ज्या काही इमेजेस आहे, ह्या इमेजेस शो करून राहिले की तुमची ऊर्जा कशी आहे. आपण बघू आणखी काही अलग पद्धतीने, की तुमचं आणखी क्लिअरिटीसाठी, की असं आणखी कोणत्या लेयर्स आहे ज्यामध्ये आपल्याला स्पष्टरित्या समजू शकते की चक्रा कलर्स जर चेंज झाले तर लाईफ मध्ये आणखी कोणते प्रभाव आपल्या जीवनात पडू शकतात. तर हा एक इमेज आहे. ह्या इमेज मध्ये तुम्ही बघा, ह्या इमेज मध्ये स्पष्टरित्या इकडे एक सेवन चक्राची लेअर ही बॉडी दाखवलेली आहे. सगळे तेच लेअर्सचं एक्सप्लेनेशन आहे. आणि तुम्ही दुसऱ्या बाजूला बघा, ही ह्युमन ऑरा आहे, रिअल ह्युमन ऑरा. बघा खाली एका इमेज मध्ये आकाशी पर्पल कलर पासून तर सगळ्या लाल रंगापर्यंत ह्या इमेजेस दाखवलेल्या आहेत कलर्सच्या. आणि तुम्ही बघा इकडे ह्या व्यक्तीच्या बॉडीमध्ये लाल रंग, पिवळा रंग, हिरवा रंग, आकाशी रंग, जांभळा रंग आणि पर्पल. आणि सेंटरमध्ये प्युअर व्हाईट लाईट. जे मी तुम्हाला म्हणतो ना, प्युअर व्हाईट लाईटचं इमॅजिनेशन करा, प्युअर व्हाईट लाईटचं इमॅजिनेशन करा. हे काय असते? हे प्युअर एनर्जी आहे आपल्या आत्म्याची म्हणा का आपल्या आपल्या ऊर्जेची प्युअर फॉर्म. आणि ह्या इमेज मध्ये तुम्ही बघू शकता, हे रिअल व्यक्तीची इमेज आहे, व्यक्तीची ऑरा आहे. हे 7 लेयर्स आहे. ह्या हे आता सायंटिफिकली प्रूफ होत आहे. ह्या सगळ्या लेयर्स सायंटिफिकली प्रूफ होत आहे. ही इमेज बघा, ह्या इमेज मध्ये पुन्हा एक व्यक्ती आहे. बिफोर मेडिटेशन हा इमेज आहे. लाल रंग, पिवळा रंग, हिरवा रंग, आकाशी रंग, इंडिगो कलर आणि सेंटरमध्ये व्हायोलेट, पर्पल कलर. तुम्ही बघा ह्या व्यक्तीच्या ऑरामध्ये लाल रंग आणि पिवळा रंग किती डॉमिनंट आहे. त्याचा चेस्ट एरिया बघा किती जास्त गरमी, अग्रेशन आणि पॉवरने भरलेला आहे. सेम अनादर इमेज बघा, ज्यामध्ये यांनी मेडिटेशन केलेलं आहे. आफ्टर मेडिटेशन ही इमेज आहे. काय दिसत आहे आफ्टर मेडिटेशन इमेज मध्ये? जसं त्यांनी हिलिंग केली, तुम्ही बघा लाल रंग खालच्या दिशेने सरकला, त्याच्या चेस्ट एरियावर पूर्ण हिरवा रंग आला. त्यानंतर आकाशी, त्यानंतर डार्क ब्ल्यू किंवा जांभळा कलर. त्याच्यानंतर तुम्ही बघा सेंटरमध्ये, सेंटरच्या थोडंसं बाजूला पर्पल कलरच्या लेअर बनलेले आहे आणि सेंटरमध्ये प्युअर व्हाईट लाईट. हे आफ्टर मेडिटेशन इमेज आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ हाच आहे, जेव्हा आपण मेडिटेशन करत आहोत त्यावेळेस आपला मूलाधार चक्र, तुमचं मणिपूर चक्र खूप मोठ्या लेवलवर एक्सपांड होते. पण हे जे वरचे जे चक्र आहे ना, हे सुद्धा त्या लेवलवर एक्सपांड होते. तर याची ऊर्जा तुमच्या पूर्ण शरीराला घेरा घेऊन घेत बसते. तर तुमचं मानसिक स्थिती, तुमचे इमोशन्स, तुमचे थॉट पूर्णपणे डिवाईन होऊन जातात. व्हाईट लाईट तर लेअर्स बघा किती मोठी झालेली आहे. इतकी मोठी व्हाईट लाईटची जर लेअर्स आहे तर विचार करा त्याचा ओरिजिनल सोल एनर्जी, त्याची प्युअर एनर्जी किती वाढलेली आहे. आणि नेमकं ह्याच गोष्टी आपल्या सगळ्यांच्या सोबत होत आहे. ते बघा पुन्हा हे इमेजेस आहे. हेल्दी ऑरा, ब्ल्यू लाईट, ग्रीन लाईट किती जास्त आहे. हा अनहेल्दी, इम्बॅलन्स पर्सन आहे. याच्या लाईफ मध्ये बघा पूर्ण डिस्टर्ब डिस्टर्ब तुमचा ऑरा दिसून राहिली. हे हायपर ऍसिडिटीचे लक्षण त्याच्या बॉडीमध्ये बघा, लाल आणि पिवळ पूर्ण बॉडी झालेली आहे. का? कारण की गरम झालेली आहे बॉडी.
ऍसिडिटी, युरिक ऍसिड त्याच्या पूर्ण शरीरामध्ये प्रवाहित होत आहे. खालचं इमेज बघा, ही बॅलन्स पर्सनॅलिटी आहे. ही इमेज सुद्धा आपण बघितली बिफोर मेडिटेशन. नाही, ही इमेज आहे रेकी इमेज त्याच व्यक्तीची, जेव्हा जे मी ऍक्च्युअल जो शक्तिपात करत असतो, जे रेकी एनर्जी मी ट्रान्सफर करत आहो, हा त्याचा फोटो आहे. बिफोर रेकी त्याच्या हातावर बघा, लक्ष द्या. पिवळा रंग, हिरवा रंग, लाल रंगाच्या ऑरामध्ये तो आहे. आणि रेकी एनर्जी दिल्यानंतर बघा, त्या हातामध्ये सुद्धा डायरेक्ट पर्पल कलर, ब्ल्यू कलर आणि व्हाईट स्पॉट आलेले आहे. म्हणजे त्याच्या हातामधून ही डिवाइन एनर्जी फ्लो झाली, जे त्याच्या डोक्यामध्ये होती ना, ती पूर्ण एनर्जी त्या हातामध्ये आलेली आहे. हँड्स ऑफ फुल ऑफ पॉझिटिव्ह एनर्जी. हे जी तुम्हाला कधी कधी फील होते ना, अचानक गरम गरम, थंड थंड, हातातून वाफा निघाल्यासारखं, काहीतरी हात जड झाले, बधीर झाले, हे काहीही नसून हे पॉझिटिव्ह एनर्जीचा तुमच्या बॉडीवर पडणारा इम्पॅक्ट आहे, जो थ्रू तुम्ही क्रिएट करताय, थ्रू माझ्या तुमच्यापाशी पोहोचत आहे. ही सुद्धा त्याच इमेजेस आहे. एक कपलची इमेज आहे बघा. दोघंचे दोघंही ब्ल्यू ऑरा मध्ये आहे, म्हणजे टोटल दोघही जण मेडिटेटिव्ह पर्सन आहे, स्पिरिच्युअल पर्सन आहे. वीक ऑरा, स्ट्रॉंग ऑराचा हा एक इमेज आहे. तुम्ही बघा, वीक ऑरा त्याची पर्सनॅलिटी कशी आहे. डिस्टर्ब ऑरा आहे, थकलेला आहे, झुकलेला आहे, खांदे झुकलेले आहे, स्पाईन त्याचं टिल्ट झालेलं आहे, त्याचा कमरेमध्ये ताकद नाही आहे, त्याची मान वाकलेली आहे, त्याचा ऑरा पूर्णपणे डिस्टर्ब आहे. स्ट्रॉंग ऑरा, पायामध्ये बल आहे, पाय सरळ आहे, कंबर सरळ आहे, पाठीचा कणा ताट आहे, खांदे पूर्णपणे ओपन आणि वाईड आहे, हात फुल्ली ओपन आहे, चेस्ट ओपन आहे, त्याचा गळा स्ट्रेट आहे, मानेची पोझिशन अपवर्ड आहे. हे रियालिटीमध्ये तुम्ही माणसाला बघून सांगू शकता की असं नाही का कोणी माणसाला तुम्ही जज करा, तसं नाही. एक पर्सनॅलिटी असते, त्या पर्सनॅलिटीमध्ये ही ऊर्जा तुम्हाला शो झाली पाहिजे. आणि ऍक्च्युली हेच ते स्ट्रक्चर आहे सगळे, जे आपल्याला शिकायचं आहे. 7 चक्रा. 7 चक्राच असतात काय, तर नाही, खूप सारे अलग अलग चक्र आहे. पण हे बेस चक्र आहे, मेन चक्र आहे. ही ऊर्जा आहे ज्यामध्ये क्रॉस करत तुमची इडा नाडी आणि तुमची पिंगळा नाडी, चंद्र आणि सूर्याची ऊर्जा अशी क्रॉस होऊन पलटते. तर जिथे ती ऊर्जा निघते आणि क्रॉस होते, जसं हा माझा गळा आहे, इथे ऊर्जा आली आणि अशी क्रॉस झाली, किंवा हा माझा चक्र आहे, इथून अशी ऊर्जा आली, इथे क्रॉस झाली आणि पूर्ण अशी पलटली. तर हा जो क्रॉस होणारा जो पॉइंट आहे ना, हाच चक्र पॉइंट आहे. आणि या चक्रला सेंटर स्पाइन मधून, सुषुम्ना नाडीमधून तुम्हाला ऊर्जा मिळून राहिलेली आहे. ओके. तर आज आपण जे बघितलं, ते हे बघितलं की हे जे आपण चक्राच्या बद्दल बोलत आहोत, हे रिअल आहे की नाही आहे, की जस्ट इमॅजिनेशन मध्ये बोलत आहोत. तर नाही, हे इमॅजिनेटरी नाही आहे. पहिले आपला आजच्या दिवसाची सुरुवात झाली क्लिअर व्ह्यू अबाउट 7 चक्रा. 7 चक्राबद्दल आपले व्ह्यूज क्लिअर करणे. हा, हे मोठ्या बोलाच्याच गोष्टी असते, 7 चक्र असते काय, कलर असते का, आणि त्याला ऍक्टिवेट करता येते की, बस बोलाच्याच गोष्टी आहे. हे सांगून राहिले ऍक्टिवेट होत आहे, ऍक्टिवेट होत आहे, पण होते की नाही होत, हे तुमच्या समोर प्रूफ इमेजेस आहे. रिअल पर्सन इमेज आहे, बघून घ्या, कोणतेच अॅनिमेटेड चेहरे नाही आहे, हे रिअल इमेजेस आहे. रिअल इमेज आहे. बिफोर रेकी, आफ्टर रेकी. जे एनर्जी मी तुम्हाला देत आहे, ज्यांना फ्युचरमध्ये हायर डेव्हलपमेंट करायची आहे फायनान्शियल लेवलवर, फायनान्स यासाठी म्हणतो की आपलं मुख्य टार्गेट जीवनाचं तेच असते. तर ह्या विद्या शिकणे राहील, किंवा माझ्यासारखे जे जगात आणखी मोठे मोठे लोक आहेत त्यांच्याजवळ तुम्ही जाऊन त्यांच्या एनर्जीसला तुम्हाला अडॉप्ट करावं लागेल. रिअल इमेज, 7 लेयर्स ऑफ 7 चक्रा इन ह्युमन बॉडी, रिअल ह्युमन बॉडी. हे रेकीचे ऑराचे लेयर्स आहे, की बिफोर चार्जिंग आणि आफ्टर चार्जिंग दोघांच्या मधली एनर्जी बघा कसं लेवलवर चेंज होते. ब्ल्यू आणि ग्रीन एनर्जी मध्ये कन्वर्ट होत आहे, लव्हिंग एनर्जी मध्ये कन्वर्ट होत आहे, हिलिंग एनर्जी मध्ये कन्वर्ट होत आहे.
तर हे सगळं जे आहे ना, हे सगळे आपले सेवन चक्राज आहे. सेवन चक्रा लेयर्स आहे. मानव शरीर में 7 चक्र: सहस्त्रार चक्र, आज्ञा चक्र, विशुद्धी चक्र, अनाहत चक्र, मणिपूर चक्र, स्वादिष्ठान चक्र आणि मूलाधार चक्र. या विषयावर आपण उद्या बोलू. आज आपला मुद्दा होता आपली व्ह्यू सेवन चक्राबद्दल क्लिअर करणे. रियालिटीमध्ये हे असतात की नाही. जर मी सेवन चक्रा मेडिटेशन करत आहो तर त्यामुळे माझे चक्र चार्ज, क्लीन, क्लिअर, बॅलन्स, ऍक्टिवेट आणि एनहान्स होते की नाही. जे मी एनर्जी तुमच्याकडे देत आहो, रेकी एनर्जी, त्या रेकी एनर्जी मी जर तुमच्याकडे, ही डिवाइन हिलिंग ऊर्जा जर मी तुमच्याकडे देत आहो, तर ही ऊर्जा माझ्या हातामधून तुमच्या शरीरात जाते की नाही. तुमच्या शरीरात गेल्यानंतर तुम्हाला त्याचे सेन्सेशन्स मिळतात की नाही. तुम्ही जेव्हा मेडिटेशन करता, ऍक्च्युली तुम्ही ती एनर्जी क्रिएट करता की नाही करत. ह्या इमेज मध्ये बघून घ्या आणि आपल्या माइंड मधले हे जे व्ह्यूज आहे, निगेटिव्ह व्ह्यूज आहे, त्याला क्लिअर करा. कारण की जितकं लवकर तुमचा माइंड क्लिअर होईल, तितक्या लवकर तुमच्यामध्ये एक्सेप्टन्सची भावना येईल. एक्सेप्टन्सची भावना येईल की हे सगळ्या गोष्टी ज्या बोलल्या जात आहे ह्या रिअल आहे, ह्या खोटं नाही आहे. हे कोणत्याच इमेजेस अॅनिमेटेड नाही आहे. रिअल ऑरा फोटोग्राफिक इमेजेस आहे. ज्या व्यक्ती सक्षम आहेत, ज्यांची इच्छा आहे, ते जाऊन पेमेंट करून हे फोटो स्वतःचे घेऊ शकता. बिफोर मेडिटेशन, आफ्टर मेडिटेशन पण तुम्ही इमेजेस घेऊ शकता. तुम्हाला रिझल्ट दिसून येईल. सगळं सेवन चक्राच आहे. सगळे सेवन चक्र आहे. रिअलिटी आहे. तुम्ही तुमच्या माइंड मधून आता एक कन्सेप्ट क्लिअर करा. मी जर सेवन चक्रा मेडिटेशन करत आहो किंवा माझ्या मास्टर्सद्वारे मला ज्या कोणत्या अलग अलग साधना पद्धती, मंत्र मेडिटेशन, स्विच वर्ड्स, एनर्जी हिलिंगच्या प्रॅक्टिसेस, एनर्जी क्लिनिंगच्या प्रॅक्टिसेस, एनर्जी बॅलन्सिंगच्या प्रॅक्टिसेस जर मला सजेस्ट केल्या जात आहे, तर त्याला करणे हे माझं कर्तव्य आहे. का? कारण की मी माझे व्ह्यू क्लिअर केलेले आहे की एनर्जी असते, एनर्जी चेंज होत असते. निगेटिव्ह एनर्जीचे प्रकार कसे आहे हे मला माहित आहे. निगेटिव्ह ऑरा कशी असते हे माहित आहे. ही निगेटिव्ह ऑरा आहे, हे हायपर ऍसिडिटी वाली. याला म्हणते रिअल इमेज ऑफ निगेटिव्ह एनर्जी. आणि खालची इमेज बघा, स्पष्ट तुमच्या डोळ्यासमोर आहे. जी ऊर्जा तुमच्याकडे येत आहे ती रिअल आहे की नाही आहे. तर बघून घ्या ह्या इमेज मध्ये. आफ्टर, बिफोर चार्जिंग, आफ्टर चार्जिंग, आपोआप ऊर्जाचे क्षेत्र बदलून राहिलं. हिलिंग केल्यानंतर ऑरा एक्सपांड होते की नाही होत. ही इमेज बघून घ्या. बिफोर मेडिटेशन, आफ्टर मेडिटेशन, किती कलर मध्ये फरक पडलेला आहे बघा. मी दोघांची इमेज हाफ हाफ करतो. बघा तुम्ही लेफ्ट साईडच्या इमेज मध्ये बघा, पर्पल कलर आणि इंडिगो कलर किती कमी आहे, आणि सेकंड इमेज मध्ये बघा किती वाढलेला आहे, व्हाईट लाईट किती वाढलेला आहे. याच्यावरून आपल्याला काही प्रत्येक वेळा जाऊन टेस्ट करून प्रूफ घेऊन येण्याची गरज नसते. जस्ट माइंड प्रोग्रामिंग करण्याची आवश्यकता आहे की यस, मी जे करत आहे ते करेक्ट आहे आणि त्याच्यामुळे माझी ऊर्जा बनत आहे. तुमचं माइंडच तुमची ऊर्जा बनवते, तुमचं माइंडच तुमची ऊर्जा ब्लॉक करते. मी काहीही करू शकत नाही. मी कितीही एनर्जी दिली, मी खरा बोलतो खोटा बोलतो याच्याशी तुम्हाला काहीही लेणं देणं नाही. तुमचं माइंड त्याला एक्सेप्ट करते की नाही. जर तुमचं माइंड एक्सेप्ट करत नाही तर सगळं वाया गेलं. त्यामुळे अगोदर माइंड प्रोग्रामिंग करा. माइंडला कमांड टाकी येस, आय कॅन डू इट. whichever process I can follow, whichever meditation I can do, whichever practice my master suggests me for implement in my life, I blindly trust. I blindly trust on divine order, my master. का? कारण की मी प्रूफ बघत आहो माझ्या नजरेने, आणि एवढं प्रूफ बघितल्यानंतरही जर माझं माइंड डाऊट करत असेल तर तुमचं काही होऊ शकत नाही. आत्ताच्या आता सगळ्यांनी आपल्या माइंडला कमांड द्या की यस, ऑरा बदलते आणि हीच ऑरा सेवन चक्राची ऊर्जा आहे. ही ऊर्जा जशी तुमच्या लाईफ मध्ये चेंज होईल
तुम्हाला पाहिजे तसे रिझल्ट घेता येते. पण आताच्या आता का नाही, प्रॅक्टिस करावं लागेल, एनहान्स करावं लागेल, एनर्जीला मेंटेन करावं लागेल. त्या एनर्जीमध्ये तुमचे व्हायब्रेशन, तुमचे इंटेन्शन, तुमचे थॉट्स, तुमचे फिलिंग, तुमचे अनुभव, तुमचे बिलीफ, तुमचा ट्रस्ट त्यामध्ये इनबिल्ड करावा लागेल. त्याची प्रोग्रामिंग करावं लागेल. तेव्हा ती ऑरा जेव्हा तुमच्या बॉडीमधून बाहेर पडेल, तुम्ही जेव्हा लोकांच्या सोबत इंटरॅक्शन मध्ये जाल, तेव्हा ऍक्टो मोड मध्ये तुम्ही केलेली प्रोग्रामिंग थ्रू तुमच्या ऑरा वर्क झाली पाहिजे. आणि जेव्हा तुमचं माइंड, तुमची बॉडी, ही तुमची एनर्जी ऍटो मोड मध्ये वर्क करेल, तेव्हा रिझल्ट तुम्हाला ऑटोमॅटिक दिसणं सुरू होईल. ऑटोमॅटिक रिझल्ट दिसणं सुरू होईल. ऑटोमॅटिक तुमच्या लाईफमध्ये चेंज, ग्रोथ, सक्सेस दिसणं सुरू होईल. प्रॉब्लेम्स मधून तुम्ही बाहेर पडणं सुरू होऊन जाल. का? कारण की तुमची ऑरा आता मोठी होत आहे. तुम्ही भले डोळ्यानं बघू शकत नाही, तर काय प्रॉब्लेम आहे? मी आहे ना ऑरा स्कॅनिंग करून देण्यासाठी, मशीन्स आहे करण्यासाठी. करून घ्या एखाद्या वेळेस चेक, काहीही प्रॉब्लेम नाही. पण ट्रस्ट आणि बिलीफ खूप इम्पॉर्टंट आहे. डिवाइन ऑर्डरला लाईफमध्ये एक्सेप्ट करा. ठीक आहे. तर चला, आपला टाइम झालेला आहे. आता आपण सेशनला सुरुवात करू, मेडिटेशनला सुरुवात करू. आय होप सर्वांना ही जी मी माहिती दिलेली आहे ना, ही खूप उपयुक्त वाटली असेल. आणि तुमचं ऑरा रिलेटेड तुमचं ऑरा रिलेटेड, चक्र रिलेटेड एक बेसिक कन्सेप्ट तुमचा क्लिअर झाला असेल. उद्यापासून आपण प्रॉपर सात चक्र काय आहे, कोणते असते, त्याची ऊर्जा कशी आहे, त्याचे हर्ट्स काय आहे, त्याच्या फ्रिक्वेन्सी काय आहे, त्याचे कलर्स काय आहे, त्याच्यावर आपण डिटेल इन्फॉर्मेशन घेऊ. ओके. तर आज आपलं सेशन इथेच आपण पूर्ण करू, ज्यामध्ये आपला आजचा टॉपिक होता क्लिअर व्ह्यू अबाउट सेवन चक्र. आपले व्ह्यूज आता क्लिअर झालेले आहे असं मी गृहीत धरतो, आणि आपल्या सेवन चक्रा मेडिटेशनला सुरुवात करतो. तर चला, तर सर्वांनी ताट सरळ बसा, रिलॅक्स बसा. सर्वांनी रिलॅक्स बसा. पाणी प्या. पाण्याची बॉटल सोबत ठेवा. मी नेहमी तुम्हाला सजेस्ट करताय, पाण्याची बॉटल आपल्या सोबत ठेवा. क्रिस्टल्स आपल्या सोबत ठेवा. एक आसन, एक जागा, एक कपडा अंगावर घालण्याचा प्रयत्न करा. मेडिटेशनची जागा एक असू द्या, आसन एक असू द्या, तुमच्या अंगावरचे कपडे सुद्धा एक असले पाहिजे. त्यामुळे ऊर्जा चांगली बनते. रूम मध्ये अगरबत्ती लावा, अत्तर लावा. ज्याच्याकडे अरोमा डिफ्युजर आहे त्यांनी अरोमा डिफ्युजर वापरा. इसेन्शियल ऑइल्स वापरा. रोज, चंदन, रोजमेरी, सॅन्डल, सॅन्डल किंग, चंदन, याला वापरा. ऊद, लोबान यांचे अत्तर वापरा. याचं इसेन्शियल ऑइल्स वापरा. अरोमा डिफ्युजर मध्ये लावून त्याला रूम मध्ये डिफ्यूज करा. कापूर वापरा, प्युअर कापूर वापरा. भीमसेनी कापूर त्याला यूज करा. मी तुम्हाला सांगितलेलं आहे, निगेटिव्ह एनर्जी क्लीन करण्यासाठी एक लवंग, एक विलायची, एक कापूर तुमच्या हातामध्ये तुम्ही ठेवा मेडिटेशन करताना. आफ्टर मेडिटेशन त्याला जाळून टाका. लवकर एनर्जी क्लीन होईल. त्यानंतर दिवा आहे, त्याच्यावर त्राटक करा. हे मी तुम्हाला सजेशन दिलेलं आहे. बघा, आता अर्धा तास गेला. अर्ध्या तासात तुम्ही किती प्रॅक्टिस करू शकता? 10 मिनिटाची ऍक्टिव्ह ब्रिदिंग तुम्हाला थकवू शकते, तुमची बॉडी चार्ज करू शकते. 10 मिनिटाचा त्राटक तुम्हाला फुल फोकस करू शकते. 10 मिनिटाचं स्विच तुमच्या लाईफमध्ये ट्रिमेंडस एनर्जी आणू शकते. अर्ध्या तासाचा जर तुम्ही फ्रुटफुल यूज केला असेल, तुम्हाला मी जे बोलत आहो त्याची इम्पॅक्ट तुमच्या लाईफमध्ये दिसून पडेल, खरोखर मध्ये दिसून पडेल. असं होणारच नाही का ते इम्पॅक्ट तुम्हाला समजणार नाही, की तुमच्या लाईफमध्ये दिसून पडणार नाही त्याचे रिझल्ट. ओके. त्यानंतर काय सांगितलं आणखी? पाण्याची बॉटल असली पाहिजे. ओके. ब्रिदिंग करणे, त्रटक करणे, स्विचवरची चॅन्टिंग करणे, अफर्मेशन करणे, हे सगळं काही अप टू 2 वर्ड्स तुमच्यावर आहे. करा तर बेनिफिट मिळेल, नाही करा तर मी काही याच्यापेक्षा जास्त सांगू शकत नाही. तर चला, सर्वांनी रेडी व्हा. पाठीचा कणा ताठ करा. ताठ सरळ बसा. लांब खोल श्वास घ्या. लांब खोल श्वास घ्या. स्वतःची बॉडी पूर्णपणे रिलॅक्स करा. आळस सोडा. अर्धा तास तुम्ही बेडवर बसलेले आहे, काही हरकत नाही. आता मांडी घालून बसा. ज्यांना रिअल प्रॉब्लेम आहे की झोपा, खरोखर झोपा, पण ऐका. ओके. चला, तर सुरुवात करू.
सर्वांनी रिलॅक्स बसा आणि ज्यांना पाणी प्यायचं आहे पाणी पिऊ शकता. आपले क्रिस्टल्स आपल्या हातामध्ये घ्या. लांब खोल श्वास घ्या. श्वास घेताना डिवाइन व्हाईट लाईट तुमच्या आतमध्ये जात आहे आणि श्वास सोडताना निगेटिव्हिटी क्लीन होत आहे. तुम्हाला जवळपास आतापर्यंत समजलं असेल तुमच्या कोणत्या चक्रामध्ये प्रॉब्लेम आहे. तुम्ही त्या चक्रावर पोहोचल्यानंतर त्या ठिकाणहून पूर्ण निगेटिव्हिटी बाहेर पडत आहे अशी कल्पना करते. ठीक आहे. सर्वजण रेडी आहे. मी मॉर्निंग मेडिटेशन मध्ये 7 चक्रा मेडिटेशन विथ अफर्मेशन स्टार्ट करत आहे. तुमचे दोन्ही हात वर करा. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा आणि हातामधून डिवाइन हे एनर्जी प्राकृतिक शक्ति रिसीव करा. मैं आपका आवाहन करता हूँ. समस्त विश्व के कण कण में विराजमान भगवत शक्ति का मैं आवाहन करता हूँ. इस अस्तित्व में स्थित समस्त गुरुओं का मैं आवाहन करता हूँ. मैं सिद्ध शक्तियों का दिव्य शक्तियों का आवाहन करता हूँ. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति मेरे शरीर में प्रवाहित हो. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति मेरे दोनों हाथों से पूरे शरीर में शरीर के कण कण में प्रवाहित हो. एनर्जीला फील करा. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति मेरे सहस्त्रार चक्र से पूरे शरीर में शरीर के सातों चक्रों में प्रवाहित हो. अंजोरी करा. मेरे हृदय में स्थित दिव्य चेतना जागृत हो, जागृत हो, जागृत हो. अंजोरीमध्ये एनर्जी बॉल क्रिएट करा. मेरे प्राणों में स्थित दिव्य शक्ति जागृत हो, जागृत हो, जागृत हो. मेरे मस्तिष्क में स्थित आकर्षण शक्ति, संकल्प शक्ति, इच्छा शक्ति जागृत हो, जागृत हो, जागृत हो. मेरे शरीर में स्थित क्रिया शक्ति जागृत हो, जागृत हो, जागृत हो. मेरे शरीर में स्थित कुंडलिनी शक्ति का मैं आवाहन करता हूँ. मेरे मूलाधार में स्थित कुंडलिनी शक्ति जागृत हो, जागृत हो, जागृत हो. चैतन्य हो, चैतन्य हो, चैतन्य हो. पूर्ण लक्ष कमरेच्या खाली नाकाड हाड स्पर्श करा आणि एनर्जी बॉलला कमरेमध्ये प्रवाहित करा. अपना ध्यान मूलाधार चक्र पर दीजिए. एनर्जीला लम 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 कमरेमधून नाकाड लम हाडामधून लम लम प्रवाहित होऊ द्या. लम फील करा. लम लम एनर्जी बॉल लम कमरेच्या खाली. Once again, very, very warm welcome. How you feel? Morning, Dada. Is going. Good morning. Good morning. दादा एक सांगू का? हा. पिरामिड घेतल्यानंतर ना जी एनर्जीची पॉवर येते ना, मी आज पण फील केली दादा.
हा हा. जसं पिरामिड घेऊन मेडिटेशन, सेवन चक्र मेडिटेशन बसलं ना, डोळे बंद करून हातात पिरामिड घेतला आणि मला असं जाणवलं की असं लख्ख प्रकाश आहे आणि एक असं खूप दार उघडलं, तसं खूप मोठं दार उघडलं. आपण ओके. म्हणतो ना असं स्वर्गाचं दार उघडलं म्हणा, किंवा इंद्रदेवाचं एकदम महलाचं दार उघडलं, आपण एंट्री करतोय आतमध्ये ना, असं एकदम हम्म. मोठं दार उघडलं आणि मी त्या दाराच्या एंट्री पाशी उभा आहे आणि समोर असं प्रकाश आहे, एकदम असं पांढरा प्रकाश आहे सगळा असा. आणि ते मी बघतोय पूर्ण, आणि पूर्ण पिरामिड माझ्या हातात आहे आणि मी फुल मेडिटेशन करतोय तिथं बसून, सेवन चक्र अरे वा. मेडिटेशन करतो. इतकं भयंकर जबरदस्त फील झालं. आणि आज जे चक्राचं जे आपण बीज मंत्र म्हणतो ना, लम हा वम, तर ते हा. असं निघालंच नाही माझ्या तोंडातून. असं कसं ओके. निघालं माहितीये का, कंटिन्यू चालू होतं. म्हणजे 3 चक्र, आपलं मूलाधार चक्र, स्वादिष्टान चक्र आणि मणिपूर मणिपूर. चक्रापर्यंत असं लम, असं जोरजोरात सूर निघत होते, एकदम लाऊड चॅन्टिंग असं निघत लंबे. होतं, लंब एकदम. आणि मी हा काय फील केलं बढिया. माहिती का, जेव्हा मी ते करतोय ना, तर हम्म. माझी ती आहे ना दातखिळी अशी व्हायब्रेट होते, दातांचा आवाज येऊन आला कटकट 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 इतका. आणि असं बरोबर. चेहरा ते पुरं असं खाजवल्यासारखं व्हायब्रेशन खाजवून होऊन राहिला. हा राहिलं. हा हा, हा हा. भयंकर. आणि ह्या बरोबर. 3 चक्रापर्यंत भयंकर एनर्जी जाणवली. त्याच्यानंतर जेव्हा अनाहत चक्राला इथं आलो ना, अनाहत चक्र आल्यानंतर ती एनर्जी फील होत होती, पण हळूहळू शांत झालं. तोपर्यंत माझे हात हम्म. असेच होते, म्हणजे मला जाणवलंच नाही. नंतर मग हात कुठेतरी खाली आले असे. आणि मी ते फील बढिया. करतो की एवढी भयंकर एनर्जी आहे ना हे पिरॅमिड वापरल्यावर. पुरं म्हणजे असं व्हायब्रेट, असं खतरनाक गरम आणि भयंकर झालं आज. खतरनाक एनर्जी जाणवली मला, भयंकर एनर्जी. आणि टोटल म्हणजे त्या अनाहत चक्रापर्यंत एनर्जी होती, मग हळूची स्लो डाऊन झाली जराशी. आणि बरोबर ना बरोबर. आज म्हणजे कळत नकळत ना एक स्विच मोड म्हणा किंवा चॅन्टिंग माझ्या तोंडातून काय निघाली माहिती का, कंटिन्यू हम्म. आपल्या ह्या चक्रापासून, अनाहत चक्रापासून, की I invoke all the universe powers, I invoke all the angels, I invoke divine energy, divine masters, and me and my family and all my team and all the people connected with me is in abundance in health, wealth and happiness. Lots of love, lots of gratitude, lots of blessing. हे कंटिन्यू मी चॅन करतोय आणि ऑटोमॅटिकच निघालं सगळं हे. मी म्हटलं अरे हा इतका जबरदस्त स्पीच वर्ड आहे, माझ्यासाठी असं वाटतं की मी रोज लिहून काढतो. बिलकुल बिलकुल. छान अफर्मेशन आहे. जबरदस्त बढिया. एकदम ऑटोमेशन निघाली. शांत आणि कंटिन्यू मी चांट करतोय. लिटरली म्हणजे तुम्ही पूर्ण सहस्रा चक्रापासून पर्यंत पूर्ण शांत झाल्यानंतरही जेव्हा पूर्ण ओराचे एक एक कलर्स येत होते ना, तोपर्यंत हम्म. कंटिन्यू चॅन्टिंग माझी सुरू होती. म्हणजे हे ऑटोमॅटिक निघाली, काही विचार नाही, काही नाही, ऑटोमॅटिक हा वर्ड पुरेच्या पुरे असे निघाले माझ्या समोर आणि पुरे असे लिहून होते असे. येस. बढिया. जबरदस्त आहे. खतरनाक हे आहे आता. ना. हा हा. येस दादा, येस. आता तुम्ही हे जे अफर्मेशन बोलले ना, हे ऍक्च्युली सगळ्या अफर्मेशन पेक्षा जास्त चांगलं काम करत तुमच्यासाठी, है ना. कारण की आता हे थँक्यू. डिवाइन गायडन्स सारखं आलेलं आहे. हम्म. त्याला लिहून ठेवा आणि त्याला जेव्हा जेव्हा तुम्ही चॅन कराल, तुम्ही एक्झॅक्टली ह्या एनर्जीमध्ये प्रत्येक वेळेस पोहोचत जाल. ओके. अफर्मेशन स्विचवरचं कामच ते असते की तुम्हाला त्या एनर्जीमध्ये घेऊन जाणे. पण आपण कनेक्टच होत नाही, तर आपण पोहोचत नाही. तुम्हाला आता हम्म. ते मिळालं म्हणा किंवा तुम्हाला ते ऑन झालं, ऍक्टिव्हेट झालं, तर आता तुमच्यासाठी हा बेस्ट चान्स आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही आता याला फील कराल, चॅन्ट कराल, तेव्हा तेव्हा तुम्ही एक्झॅक्टली ह्याच एनर्जीला फील कराल. तुम्ही दिवसातल्या कोणत्याही टाइम मध्ये तुम्ही त्याला मेडिटेट करा. येस येस कधीही येस. करा, जेव्हाही मेडिटेट कराल तुम्हाला फिलिंग तेच येईल. आणि असंच नाही तुम्हाला पिरॅमिड दिलेला आहे, ज्यांनी पण दिला त्यांनी, त्याच्या मागे रिझन आहे. याच्याही पेक्षा ऍडव्हान्स पिरॅमिड आहे पितळचे, त्याच्यानंतर कॉपरचे, ते याच्याही पेक्षा जास्त पॉवर इम्प्लिमेंट करते. कारण की प्लास्टिकचं तत्वच नाही आहे त्याच्यामध्ये. पण हम्म. प्लास्टिक जरी आहे ना, तरी पण ते एवढं पॉवरफुल आहे, एवढं स्ट्रॉंग आहे की ते म्हणजे अनबिटेबल आहे, अनमॅचेबल आहे. त्याची पॉवरच होल्ड नाही करू शकत. आणि दुसरं, तुम्ही म्हणजे जे सेवन चक्राची जी चॅन्टिंग केली, ऍक्च्युली हे चॅन्टिंग, याची रेकॉर्डिंग आपण तयार करणार आहोत. ते राहील नेक्स्ट लेवलवर. का? कारण की तुम्ही जे मेडिटेशन केलं ना, ते आम्ही पण केलं, ट्राय पण केलं. पण प्रॉब्लेम हा आहे का, नवीन व्यक्तीला जर मी हे मेडिटेशन दिलं तर बसणारच नाही डबल साधना करायसाठी.
हे ऑटोमॅटिकच निघालं. मला आज कळलंच नाही की हे कसं हा, एवढं हे निघून एकदम इतकं ते लांब. एवढी लांब आणि एवढी पॉवर देऊन जाईल ना, पहिल्याच दिवसात त्याचं जे अंग खाजवल ना, तो डबल बसणारच नाही. तो म्हणून भाऊ, हे मला नाही करायचं आहे. मला ते दात असे असे त्याच्यासाठी कडकड हा, कडकड फील झालं भयंकर. त्याच्यासाठीच कसं आहे की आपण हे बेस घेऊन राहिलो, की आपण तयार झालो पाहिजे हायर साठी, आहे की नाही. येस येस. तर हे हायर मध्ये तुमची एंट्री झाली असं म्हणू आपण आता. तुम्ही बढिया आहे सर, खूप मस्त तुमचं थँक्यू प्रोग्रेस आहे. आणि थँक्यू मी सर्वांना म्हणतो, एवढा चांगला अनुभव दिल्यानंतर तुमच्याकडून ब्लेसिंग्स नाही आल्या हा. 2-3 लोकांनीच ब्लेसिंग दिल्या फक्त. थँक्यू 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 स्क्रीनवर दिसते बरं सगळं काही. थँक्यू ब्लेस करा, ब्लेस करा. थँक्यू. तुम्हाला पण हे अनुभव आले पाहिजे हा. आपण कम्युनिटी आहो, आपण एकही व्यक्ती एकामेकापासून सुटलो नाही आहे. त्या निलेश एका सर व्यक्तीला जर तथास्तु. पॉझिटिव्ह, तथास्तु, धन्यवाद सर, धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू. एका व्यक्तीला जर अनुभव आलेला गॉड आहे, ब्लेस तर यू. बाय चैन तुमच्या प्रत्येक व्यक्ती तुम्ही कनेक्टेड आहे, तुम्हाला सुद्धा हा अनुभव येणार आहे. अशीच प्रोग्रेस होणार आहे. ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू. अक्षय दादा. दादा छान वाटलं. थोडं स्टार्टिंगला लेझीनेस वाटत होतं. हा हा, हा. पण नंतर पुढे पुढे मग चांगलं वाटायला लागलं, एनर्जेटिक वाटायला लागलं. बरोबर. हा. आता हळूहळू थोडं होत आहे ओपन अप. ठीक आहे. तर स्टार्टिंग आहे सुरुवातीला थोडी. नाही नाही, चालते चालते, कंटिन्यू करा. बस संकल्प करा की रोज बसले पाहिजे, बाकी गोष्टी आपोआप होतील. हा, ठीक आहे. ब्लेस यू, ब्लेस यू. कल्याणी ताई. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. अं, जसं स्टार्टिंगला मला पहिले हळूहळू व्हायब्रेट व्हायचं, तर जेव्हा आपण आवाहन करतो तेव्हा याच हाताने मला फक्त जाणवायचं सुरुवातीला. आता या हाताने तर होतं, पण या हातावर पण होत होतं, म्हणजे इथपर्यंत आलं ते. हा. आणि मी एक अजून ऑब्झर्व केलं की पहिले व्हायब्रेट नव्हती होत ना बॉडी स्टार्टिंगला, हम्म, हळूहळू हम्म. होत होती पण इतकी नाही. म्हणजे पहिले फक्त इतका पोर्शन, आज मला पूर्ण हार्ट चक्रापर्यंत पूर्ण बॉडी अशी व्हायब्रेट होत होती. आणि दादा वा. म्हणजे ना, अ, काय असते माहिती नाही मला, असं ना का पुश करतो आपण कोणाला तरी, असं धक्का देतो किंवा काही अशा टाईपचं होतं. आणि माझे हात वगैरे एकदम असे उठून जायचे, हा हा आणि हा, असे बॉडीला काय होतं ते समजत नव्हतं. एकदम असं एकदम झटका आल्यासारखं किंवा एकदम असं झाल्यासारखं चालते असं होत होतं. चालते, काही हरकत आणि नाही. छान होतं मस्त म्हणजे. आणि आज फक्त व्हाईटच कलर होता माझ्या समोर, आणि मला असं वाटत होतं की मी त्या पूर्ण त्या याच्यामध्ये व्हाईट असं काहीतरी आहे, आणि त्याच्या आतमध्ये मी अशी बसली आहे. वा, बढिया. ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू, थँक्यू दादा, ब्लेस थँक्यू. यू. योगेश सर, मनोज सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. सर आजचं फिलिंग खूप जबरदस्त होतं की जेव्हा एनर्जीचं आवाहन केलं, एनर्जी आली युनिव्हर्स मधून पूर्ण व्हाईट, बॉडी पूर्ण व्हाईट झाली. बॉडी व्हाईट झाल्यानंतर हळूहळू माझ्या आजूबाजूचा परिसरही एकदम हे झाला, व्हाईट झाला, वा. एकदम शुभ्र व्हाईट. सोबत बॉडी म्हणजे पूर्ण शरीर व्हाईट. त्यानंतर जेव्हा चक्राचं हे सुरू झालं ना, तर तेव्हा एक एक चक्र असं व्हिज्युअलाइज होत होतं, आणि युनिव्हर्स मधून त्या त्या रंगाची एनर्जी त्या चक्रात येत होती. हम्म, हम्म, हम्म. तर असं प्रत्येक चक्र करता 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 शेवटी जेव्हा क्राऊन चक्र झालं ना, तर मला असं जे क्लिअर हे होत होतं, व्हिज्युअलाइज की माझी जे पूर्ण शरीर आहे टोटली व्हाईट आहे, आणि माझे सगळे सातही चक्र मला दिसत आहे अलाइन विथ कलर. अच्छा. वा. आणि दॅट टाइम त्याच वेळेस सगळ्या एंजल्स माझ्या आजूबाजूला मला ब्लेसिंग साठी उभ्या होत्या. सोबत सोबत आज बेबी एंजल्स आल्या होत्या, आणि त्या वा. इतक्या मस्त्या करत होत्या माझ्या आजूबाजूनं की कोणी खांद्यावर बसताय, कोणी डोक्यावर बसताय, कोणी मांडीवर बसताय, आणि एकामेकाच्या मागे धावून राहिल्या. इतक्या मस्त्या करून राहिल्या त्या वा. की म्हणजे म्हटलं हे आल्या कुठून बेबी एंजल्स. म्हणजे डोक्यावर बसणं, खांद्यावर बसणं, इकडे गालाला हात लावणं, इकडे मांडीवर बसणं, इकडे पाठी धक्का देणं, म्हणजे इतकं असं सुरू होतं, पूर्ण मस्त सुरू होते आज. वाव. म्हणजे जबरदस्त मस्त सुरू होते आज. वा वा, खूप सुंदर, खूप सुंदर. ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू. तुम्ही तर थँक्यू खरंच आहे थँक्यू सर. हे थँक्यू. सगळं ब्लेस यू. प्रोसेसच तुमच्यासाठी आहे असं वाटते कधी कधी. एंजल तुमच्यासाठी आहे एकदम. दादा, थँक्यू थँक्यू पुढे सर. मला ब्लेस पण यू, हीच ब्लेस यू, लकी ब्लेस यू. दिसते. ऑल कोण कोण कोण? पार्टिसिपेंट, ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू.
ओके, कोण बोललं? दादा मी कल्याणी ताई. कल्याणी. हा हा. 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 सेम बेबी एंजल मला पण दिसल्या, आणि एक कोण एंजल होती दुसरी नाही माहिती, पण आर्केंजल मायकल पण दिसले मला. वाव. ब्लेस यू. छान आणि आहे, छान आहे. सरांचे आणि माझे ना भरपूर अनुभव आजच्या हो हो, मेडिटेशनचे सेम आहे. मी तेच म्हटलं, तुम्ही सारखंच बोलले. हा. यस यस. आणि हा, पूर्ण ते व्हाईट बॉडीचे म्हटलं ना सरांनी, एकदम मला क्लिक झालं, कारण फुल सेम सेम एक्सपिरियन्स होता हा, मला. हा. मी तुमच्याकडे पाहत होतो, तुम्ही पण एकदम त्याला फील केलं सरांच्या बोलण्याला. हा. ब्लेस यू. बढिया आहे, एकदम सुंदर. थँक्यू थँक्यू. राजेश सर, गुड मॉर्निंग. ब्लेस यू ब्लेस यू ब्लेस यू ब्लेस गुड यू. मॉर्निंग हा सर. सर, गुड मॉर्निंग. मॉर्निंग. हा, मनोज सर, गुड मॉर्निंग सर, बोला. हा सर, गुड मॉर्निंग सर, व्हेरी गुड मॉर्निंग. सॉरी, मी थोडस उशिरा म्हणजे लॉग इन केलं. हा, हॅलो, ओके. हा, बोला 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 बोला, माझा राजेश सर आवाज बोला. येते का? हा, बोला. हा. तर आज म्हणजे जे मंत्र चालू होते तेव्हा सेंटर म्हणजे डोक्यामध्ये असं पेन होत होतं. हम्म. डोक्यात आणि सहस्त्र चक्राचं जेव्हा आपण हे केलं, चॅन केलं, तेव्हा ते म्हणजे डोक्यामध्ये पण पेन होत ओके. होतं. हळूहळू हळू काही वेळानंतर ते रिलॅक्स झालं ठीक. आणि शांत असू द्या, हे वाटतं आज. पार्ट ऑफ प्रोसेस आहे, पार्ट ऑफ जर्नी आहे ही. तुम्हाला कलर काही. इमॅजिनेशन एकदम लवकर नाही होत आहे, जसं पण हळूहळू व्हाईट कलर इमॅजिन होत आहे, गोल्डन कलर इमॅजिन होत आहे. जसं जांभळा कलर चालते राहतो चालते तो लवकर इमॅजिन नाही होत. चालते चालते सर, काही प्रॉब्लेम नाही. काही प्रॉब्लेम नाही. जस्ट प्रोसेसमध्ये राहा, फॉलो करा, ट्रस्ट करा. बाकी जे अनुभव यायचे ते येईल. आपल्याला अनुभव आलाच पाहिजे याची कधीच जास्त होप नाही करायची. जस्ट बी प्रोसेस, बी इन प्रोसेस. बाकी सगळं जे व्हायचं ते बरोबर होते. है ना? तुम्हाला अनुभव नाही आला याचा अर्थ हा नाही की ऊर्जा नाही पोहोचली तुमच्यापाशी. ऊर्जा पोहोचलेली आहे. अजून आपण फिल्टर व्हायचं आहे बस. ब्लेस यू. हा, गुड मॉर्निंग मनोज सर, सर. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग सर, व्हेरी गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग. गुड मस्त दिवस मॉर्निंग. चालले, जबरदस्त. गुड मॉर्निंग. माझं गुड मॉर्निंग. बाकीच्या दिवसांपेक्षा फिजिकल लाईफ मध्ये मला प्रभाव दिसून राहिले पूर्ण. आणि 2 दिवसापासून झाले मेडिटेशन जो होत आहे ना मॉर्निंगचा, तर मी बसून नाही, मी लेटून करून राहिलो अच्छा, ठीक आहे. कालपासून आज. कारण की कंबर एवढी एवढी दुखून राहिली माझी कालपासून, की काही असं वाटतंय की कोणीतरी ड्रिल करून राहिलं पूर्ण तिचं. अच्छा. उचलून खाली आदळले या लेवलनं. म्हणजे एक वेगळ्याच लेवलचा. तर काहीतरी बरोबर. मस्त काहीतरी चालू आहे. आणि सुंदर आयुष्यामध्ये सुंदर घटना घडत आहेत. सुंदर घटना घडतात, खूप खूप सुंदर होत आहे. आणि खूप लोकांपर्यंत ब्लेसिंग माझ्यापर्यंत खूप सारे पोचत आहेत. मी तर काल 2 दिवसापासून खूप खुश आहे. रोज असं वाटतं की एकदम काही रिझनच नाही लागत आहे खुश राहण्यासाठी. विदाऊट रिझन खुश आहे मी. बरोबर. प्रत्येक गोष्टीला असं वाटतंय की काल झाडं, घर, गाड्या, माणसं पाहून असं वाटतंय की अरे वेगळं मस्त ब्लेस करा, ब्लेस करा, ब्लेस करा. खुश राहो, खुश राहो, खुश राहो. काल झाड बढिया. तुटलं होतं, कारण कोणी झाडला फांद्या तोडल्या, अरे म्हटलं माइकल एंजल, इनको प्रोटेक्शन करो, ये पेड़ को एंजल राफेल, इनको हिल करो. झाड फांदे तुटलेत, त्रास होत असेल, हिल करा. म्हणजे अशा लेवलचा चाललाय आता. वा, बढिया. खूप मस्त, खूप मस्त, सुंदर छान सुंदर. छान. थँक्यू थँक्यू असंच थँक्यू थँक्यू हॅपीनेस, सर, थँक्यू थँक्यू सर. असंच तुमचं लव्ह अँड ग्रॅटिट्यूड, हॅपीनेस सर्वांना वाटत राहा. सगळेजण तुमच्याकडून ब्लेस झाले पाहिजे. लव्ह यू सर. ब्लेस यू ऑल. ब्लेस यू, ब्लेस यू. संतोषी ताई, गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. हम्म. कसं वाटत आज आहे खूप आज आपली छान. कालचं चर्चा आणि आजचं मेडिटेशन? हा, आज खूप छान आणि रिलॅक्स वाटत आहे मला. आणि ओके. सर जे आता बोलले ना, की असं हा. कृत्रिम नसताना असं हॅपी वाटते ना, असं मला होतं बरेचदा. की असं माहित नसते का बरं, पण असं छान फील होतं. बढिया. थँक्यू. ब्लेस यू, ब्लेस यू. प्रणाली ताई, तुम्ही ना खूप एन्जॉय करून राहिले मस्त. ब्लेस यू. गुड व्हेरी मॉर्निंग गुड सर, मॉर्निंग. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मला माहितीये का, सगळ्यात ऍक्च्युली जास्त काल तुम्हाला पाहून एवढा इतका आनंद होत आहे ना, की 1 महिना पहिल्याची प्रणाली ताई आणि आताच्या याच्यात एवढा फरक आहे. ही पोरगी चेहऱ्यावर ऑब्विसली असा असा आनंद दिसत नव्हता, आणि आता माहितीये का, 1 मिनिट असं जात नाही का हसत नसन म्हणून.
असं म्हणजे मला गाल दुखत आहे. दादा थँक्यू सो मच. काल दिवसभर मी लिटरली हसली. माझा पूर्ण उपवास होता. आणि आयुष्यात एकही दिवस गेला नाही की मी उपवास असेल पण म्हणजे मला सहन नाही होत. मी काही ना काही खात असते. पण एवढी एनर्जी होती काल, असं ट्रिमेंडस एनर्जी फील झाली मला. थ्रू आउट तुम्ही जे रात्री पण मला जे देत आहे त्याच्यामुळे एवढी एनर्जी फील झाली की मला बिलकुल जेवण करायची गरज नव्हती. फक्त मी ती आपली ती चार्जवाली वॉटर बॉटल घेऊन होती आणि एक साधं बस सफिशियंट होतं ते माझ्यासाठी आणि अमेझिंग होतं. मी प्लॅन पण दिले लोकांना. लोकांनी अप्रिशिएट केले मला काल दिवसभर. वाव. हसवले. इट्स अमेझिंग दिवस गेला कालचा आणि आज पण तसंच फील होत आहे. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. थँक्यू. तुला तुमचा थँक्यू दादा. हॅपीनेस पाहून आहे ना, म्हणजे मला इमोशन होते कधी कधी इमोशनली, म्हणजे असं वाटतं ना की आता पाणी निघते का डोळ्यातून तुम्ही हसताना तेव्हा. असं वाटतं की यार, एक महिना पहिलेची प्रणाली आणि आता काय ट्रिमेंडस फरक आहे. त्या दिवशीची तुमच्या डोळ्यातलं पाणी, तुमचा तो, ते जे भावना होत्या त्या, आणि आजचा दिवस, असं वाटतं की काय चेंज आहे यार. एवढं जरी मी कोणाच्या लाईफ हो. मध्ये करू शकलो ना, ते पैसा वगैरे येईल, तो तर येणारच आहे, बाय डिफॉल्ट येणार आहे, तो तर पार्ट ऑफ जर्नी आहे, तो कुठं जाणार आहे. पण हे जे भेटून राहिलं ना हॅपीनेस, अरे वा. ते फार इतकं मी छान अनुभव आहे. फार इतका मी छान. खुश होऊन राहिलो ना. मस्त, तुम्हाला पाहून तर मी मला स्वतः खूप. फार खुश आहे दादा, कारण की मी पण कधी लाईफ मध्ये असं एक्सपिरियन्स केलं नाही. एकदम लिटरली नेहमी डल राहायची, पण आता एकदम छान वाटत. थँक्यू सो मच. ब्लेस यू. ब्लेस यू. अरुणा काकू, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. खूप छान वाटत आहे. हम्म. हा. वा. बाकी सर्व ठीक, ठीक आहे. छान वाटत तुमची आहे. स्माईलच काफी आहे सगळं सांगासाठी. ब्लेस यू. थँक्यू दादा. आता कोण राहिलं? अं, लीनाताई, सुरभी. ओके. गुड हा, गुड मॉर्निंग दादा. मॉर्निंग लीनाताई. हा दादा, एक सांगावंसं वाटतं. मी तर हा. हॅप्पी आहे, पण बेबीची ग्रोथ इतकी ट्रिमेंडस होत आहे की डॉक्टरांनी सांगितल्यापेक्षा त्याचं वजन इतकं, म्हणजे कालच केलं ना, इतकं ट्रिमेंडस वाढत आहे, जबरदस्त. त्याची ग्रोथ खूप छान होत आहे. वा. तर खूप छान वाटत आहे. ब्लेस यू. ब्लेस यू. थँक्यू दादा. ब्लेस यू. थँक्यू असंच थँक्यू खुश राहा, थँक्यू आनंदित राहा. तुमचीच ऊर्जा तुमच्या थँक्यू बाळाला भेटून राहिली. जितकं प्लेझेंट, लव्ह, ग्रॅटिट्यूड, हॅपीनेस मध्ये राहाल, तेवढंच तुमचा ऑरा, तुमचं सराउंडिंग पॉझिटिव्ह होत जाईल. ब्लेस यू. थँक्यू ब्लेस यू. थँक्यू ब्लेस यू. थँक्यू दादा. थँक्यू ऑल. थँक्यू. ब्लेस यू ऑल. थँक्यू दादा. सुमित सोनी, प्रवीण, विक्की सर, गुड सुमित मॉर्निंग। सर, व्हेरी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर। हाँ। आज का एक्सपीरियंस बहुत अच्छा था। वाह। जैसे तीसरा तीसरा चक्र का अपन जैसे चैंटिंग कर रहे थे सर, हाँ हाँ। तो मेरी बॉडी जो है अपने आप आगे पीछे हिल रही थी। ये बहुत जनरली जब हम कोई चीज याद करते हैं, रट्टाफिकेशन जब करते थे हम बचपन में हाँ 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 हाँ। तो कैसे आगे पीछे हम मिलते थे बैठे बैठे। बरोबर। तो तीसरे चक्र के एन्चेंटिंग के बाद में सर वैसा अपने आप बॉडी शुरू हो आगे गया। पीछे हिलना शुरू हो गई। वाह। तो डेफिनेटली जो डीप ब्रीथिंग में हम जा रहे हैं और फिर हमको पता नहीं चलता कि हमारे बॉडी के साथ में क्या हो रहा है, क्योंकि हम जो आप बताते जा रहे हैं, जो एन्चेंटिंग कर रहे हैं, जो फील करना है वो फीलिंग में हम चले जाते हैं, तो इससे बॉडी उस समय कैसे मूव कर रही है समझ में नहीं आता। यस। तो बहुत बहुत अच्छा फील कर रहा हूँ, बहुत अच्छा फ्रेश फील कर रहा हूँ। एनर्जी दिन भर बनी रहती है। कल का भी दिन बहुत अच्छा था, कल उपास था, लेकिन ऐसा कभी थकान जैसे कभी लगी नहीं कि अपन आज हमारा उपास है। फुल एनर्जी के साथ में पूरा दिन गया। रात में 10:30 बजे के आसपास हम लोग ने खाना मतलब उपास छोड़ा, लेकिन 10:30 बजे तक की पूरी फुल एनर्जी थी, सिर्फ वो मॉर्निंग वाह। सेशन की वजह से। सो थैंक यू सो मच, थैंक यू सो मच टू ऑल ऑफ यू। थैंक यू सो मच सर। थैंक यू सर फॉर पार्ट ऑफ दिस कम्युनिटी. थैंक यू सर, थैंक यू। लॉट्स ऑफ ग्रैटिट्यूड. ब्लेस यू. ब्लेस यू. ब्लेस ब्लेस यू. ब्लेस थैंक यू, ब्लेस थैंक यू. यू। गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग सुरभिताई. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बोला. काल जसं आपलं बोलणं झालं होतं ना, तसं मी आज हाँ. केलं. ओके. तर म्हणजे कॉन्सन्ट्रेशन लागलं लेटून पण. स्टार्टिंगला बसले होते, बट हाँ. थोडं मला त्रास होत होता, तर मी झोपून केलं तरी कॉन्सन्ट्रेशन लागलं. छान. छान. तर खूप छान वाटत आहे. ब्लेस यू.
ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू. थँक्यू दादा. ब्लेस यू सो मच. अंकिता ताई, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे तुमचा यार आवाजच मेडिटेशन मोठा आणि गडबड होते. हिलिंग फील झालं. वाव. हा, बोला. आणि व्हाईट कलर फील झाला, बाकी तर काही दिसले नाही, म्हणजे ते झालेच वाव, नाही. ठीक आहे, ठीक आहे, चालते. बरं, सरांनी मेडिटेशन केलं? थँक्यू सो मच दादा. हो की. केलं ना. वाव. ब्लेस यू, ब्लेस यू ऑल ऑफ यू. ब्लेस यू. गुड मॉर्निंग सर. हा, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. हम्म, आजच्या मेडिटेशनला सर सहस्त्रार चक्राच्या वेळेस ना माझ्या डोक्यातनं असं व्हायब्रेशन सुरू झाले होते. म्हणजे असं फील होत होतं की समथिंग इज, म्हणजे काहीतरी सुरू आहे बा म्हणून. एकदम खूप छान वाटत होतं. ते स्पंदन खूप सुंदर होते आणि मी फार एन्जॉय करत होतो त्याला. आणि म्हणजे आज्ञा चक्रापासून ते जी प्रेशर बनणं चालू झालं एकदम डोक्याच्या इथे, ते खूपच खूपच छान होतं. मला वा फार वा वा वा. म्हणजे त्याच्यानी छान वाटलं एकदम. मी म्हटलं की नाही, आपण पोहोचत आहे, हळू पोहोचत आहे, पण पोहोचत जरूर आहे. नाही नाही, बिलकुल होणार आहे सर, होणार आहे. टेन्शन नक्की, सगळ्या गोष्टी होणार आहे. काल तुम्हाला मी जे सांगितलं ना त्याच्यावर फोकस करा सर. माझं काल म्हणजे बेकार नाही म्हणत मी, मला खूप अनुभव आहे या गोष्टीचा. पण जे पेन मी सहन केलं म्हणजे तुम्हाला सांगू नाही शकत. इतके ह्या 4 महिन्यात फर्स्ट टाइम मला ऍज अ कॉलवर प्रॉब्लेम सुरू झाला है ना. चक्कर येणं काय, ब्रिदिंग वाढली, रात्री 10:30 वाजेपर्यंत हायपर ऍसिडिटी होऊन गेली, उलट्या येण्यासारखं म्हणजे सांगू नाही शकत. हा जो झालं ना त्याच्यानंतर मला एक कॉल झाला सुरू. तो आमचा चालला रात्री 12:30 वाजेपर्यंत. हम्म, त्याच्यानंतर कुठेतरी, कारण की त्याला व्यक्तीला समजून सांगण्यासाठी मी खूप इन्व्होकेशन केलं एनजीएसचं. प्रत्येक वेळेस एनजीएस, अलग अलग प्रकारचे एनजीएस. तर तेव्हा ते माझे सगळा प्रॉब्लेम जो आहे ना तो रिलीज झाला. कारण की हम्म, आम्ही इन्व्हिटेशनच खूप केलं हम्म, एनजीएसला. मग माझ्या लक्षात आली गोष्ट की म्हणजे काय तुम्ही एनर्जी मध्ये जगून राहिले. हम्म, तुम्ही याचा फुल फोकस करा. अगोदर एनर्जी वाढवा, ऑरा वाढवा. हे टेन्शन नका घेऊ सर. कसं जॉईनिंग येईल, क्लायंट कुठून येईल, कसं होईल, लोक काम करताय मी नाही करताय, टेन्शनच नाही घ्यायचं. एका दिवशी होईल सर सगळं. एका दिवशी बॉम्ब फुटल्यासारखा तुमच्याकडे लोक येतील. पण पहिले ऑरा चांगली करा. ठीक आहे ना. ब्लेस यू सर, ब्लेस यू. निंबाडकर सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग सर. बसून जरा घसा बसलाय. ओके, म्हणजे नो बोलताही प्रॉब्लेम. नव्हतं येत. आज थोडस बोलता येत आहे. ऍक्च्युअली आज आरामच करणार होतो, परंतु हा सकाळी बरोबर वेळेवर जाग आली. म्हटलं चला आज तसंच बसू. पण जसं हातपाय धुवायसाठी बाथरूम मध्ये गेलो, हे झालं की नाही आंघोळ केल्याशिवाय बसायचं नाही. लगेच हा हा. आंघोळ करून घेऊन बसलो. चालू केलं. थोडंसं फिलिंग येऊन राहिलं होतं. नेमकं स्वादिष्टान चक्राला एकदम कफ आला, म्हणून कफ चुकायसाठी गेलो. हा आल्यानंतर पाहिलं तर तेवढ्यात तुमचं हिलिंग चालू होतं. तुम्ही त्याचे हा. हात वगैरे, आणि हो. पाहिलं की तुमच्या आजूबाजूला पूर्ण रेड प्रकाश झालेला आहे. पूर्ण तुमची बॉडी लाल झालेली आहे. वा. आणि तुम्ही तो शक्तिपात करून राहिले होते. तेवढ्यात मी बसलो आणि मला असं जाणवलं की माझ्यावर प्रचंड काहीतरी आलेलं आहे, इनबिल्ट होऊन राहिलं माझ्यात. आणि मग तिथून जो घशाचा त्रास थोडासा कमी झाला. आणि मग हळूहळू जेव्हा विशुद्धी चक्रावर आलं तर पूर्ण एक व्हाईट लाईट माझ्या याच्यावर पडून राहिला. तर तो शेवटपर्यंत पूर्ण व्हाईट राहिला. नंतर मग ते आज्ञा चक्र, सहस्रार चक्र, याच्यात पूर्ण मी व्हाईट लाईट मध्येच होतो. धीरे धीरे नंतर मग जेव्हा ते आपण इमॅजिन करतो वेगवेगळे लाईट्स, त्यानंतर मग तो त्यांच्यात परिवर्तित झाला. बऱ्यापैकी आता बोलू शकून राहिलो. वा. खूप चांगलं आहे आलं. थँक्यू, 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 थँक्यू सर. थँक्यू, थँक्यू ब्लेस यू, एव्हरी वन. ब्लेस यू. थँक्यू. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू. ब्लेस यू, ब्लेस यू. लव यू ऑल. लव यू. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. ब्लेस यू सर, ब्लेस यू. लॉट्स ऑफ लव अँड ग्रॅटिट्यूड. ब्लेस यू सर, ब्लेस यू. मोरे सर, व्हेरी गुड मॉर्निंग. नमस्कार सर.
नमस्कार. जसे निंबाळकर सरांची गत होती तशी काल माझी गत झाली सर. अच्छा. पण त्याच्यातून थोडं सावरलो. काल थोडं मला याच्यातून कप मधून थोडं ब्लडिंग निघालं होतं नाही का. मला वाटलं अच्छा, अच्छा. टीबी हां. फिबी असेल तर असू शकते, पण मग अरे! तपासणी करून घेतली काल. अच्छा. हां. तर ते मॅडम म्हणले त्या कॅलिपरी जे असतात आतमध्ये नाही का, थोडं हो, हो, त्याला हो. इजा झाली म्हणले, त्याच्यामुळे त्याच्यातून रक्त निघलं म्हणे. ठीक आहे म्हणलं, मग त्यांनी बरोबर. औषध दिलं. आता आज बरं वाटलं. आणि मी सकाळी 5:20 त्याला बाहेर निघालो होतो, पण तुमचा मेसेज डोक्यात होता, परत वापस आलो पुन्हा मी मेडिटेशन साठी नाही का. अच्छा. तर बरं. याची हॅबिट लागलेली आहे. हां, कारण हां. हा जो ग्रुप हा पॉझिटिव्हली ग्रुप क्रिएट करतो सकाळी सकाळी नाही का. सकाळ सकाळचे बरं. चेहरे नाही का, स्माइलिंग चेहरे असतात सकाळी सकाळी पाहिलेले झुम हां, मधले. हां. बरोबर. तर एनर्जी क्रिएट होत चाललेली आहे, ग्रोथ होत चाललेली आहे, इम्प्रूव्ह येस. होत चाललेला आहे. येस सर. इकडे अकाउंट बी वाढत चाललेलं आहे. थँक्यू. ब्लेस यू. ब्लेस यू सर. ब्लेस यू. Lots of love and gratitude. थँक्यू Bless सर. you. Bless you all participant, all members. Bless you, bless you, bless you. लोक वाढत तर चालले पहिले आहे. व्यक्ती अनुभव वाढत व्यक्तीमुळे आहे चालले. तर सांगून राहिले अकाउंट वाढलं म्हणून. हो, पहिले हो, हो. व्यक्ती आहे सांगून राहिले बिलकुल. अकाउंट वाढलं म्हणून. सही है, बढ़िया है ब्लेस यू सर. सर, ब्लेस यू असंच वाढू द्या. ब्लेस यू सर, थँक्यू. ब्लेस यू. असंच वाढू द्या, असंच वाढू गॉड द्या. ब्लेस यू सर, गॉड ब्लेस यू. छान 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 छान. थँक यू, बरं थँक सर, यू. आपल्या जीवनात आपण कधी कोणाच्या अर्निंगला, कोणाच्या म्हणजे अचिव्हमेंटला ह्या लेवलचं कधी ब्लेस नाही करत. बरोबर. आणि आज आपण किती छान, म्हणजे हा आपला फिजिकली मेंटली किती चांगला ग्रोथ आहे असं म्हणू आपण. किती आपलं माइंड डेव्हलप झालं, किती आपली चेतना हायर लेवलवर जाऊन राहिली आता. की आता आपल्यामध्ये जेलसी, ईर्ष्या, द्वेष, मत्सर ह्या भावना नाही आहे. नाही. आपण ब्लेस करत आहोत दुसऱ्याला, त्याच्या बरोबर. अचिव्हमेंटला अप्रिशिएट करत आहोत, त्याच्या अनुभवाला आपण ग्रॅटिट्यूड देत आहोत, थँक्यू म्हणत आहोत. हे आता जे मिळत आहे ना, याला फक्त 1 वर्ष फॉलो करा, नेक्स्ट दिवाळीपर्यंत असंच सेम ऑरा ठेवा, सेम फ्रिक्वेन्सी ठेवा, वाढवा. फ्रिक्वेन्सी वाढेल, व्हायब्रेशन वाढेल, पण डिग्रेड नका हो. आणि सर 1 बघा वर्षापर्यंत 1 नाही, वर्षानंतर म्हातारपर्यंत नाही का, वयाच्या तिथं शेवटपर्यंत नाही का, शेवटचे एंडिंग असतं, एंड ऑफ डेट नाही का, तिथपर्यंत चालू ठेवू त्याला काय. ते तर चालू ठेवणे नाहीये सर, तिथं बाय डिफॉल्ट बाय प्रोसेस मध्ये जाईल, ऑटो मोड मध्ये हो जाईल. हो 1 वर्षात आपले एनएलपी होऊन जाईल, प्रोग्रामिंग होऊन बरोबर. जाईल आपल्या माइंड लेवलवर. ठीक आहे. आपल्याला करायची गरज नाही, पण आपण तेच जगू. ते नाही जगू तर आपल्याला असं वाटेल की बस आजचा दिवस खराब झाला आपला. पण मी ओके हे सर. सांगत आहे की ह्या 1 वर्षाची जर्नी तुम्हाला काय देईल. हो 1 वर्षात हे व्हायब्रेशन, ही फ्रिक्वेन्सी जर आपण मेंटेन केली, एवढी जरी मेंटेन केली, मी सांगतो, तरी पण बरोबर. ट्रिमेंडस रिझल्ट येईल. आणि असं तर होत नाही की व्हायब्रेशन इथंच थांबन, ते वाढत जाईल. आणि ते जसे जसे वाढत जाईल, ते तुम्हाला ग्रेटर अँड ग्रेटर एक्सपिरियन्सेस देईल, अचिव्हमेंट देईल. तुम्ही म्हणाल की यार हे खरंच हे मिरॅकल होतं. जे वर्ड्स तुम्ही ऐकून आले सरांकडून की एव्हरी डे मला माझ्या जीवनात मिरॅकल बघायचं आहे, आणि मी मिरॅकल होताना बघत आहे, हे वाक्य खरोखर अक्षरशः पुढच्या दिवाळीपर्यंत तुम्ही म्हणा की अख्खं वर्ष मी हेच जगलो, मिरॅकल होतानाच पाहिले. लॉजिकच्या बाहेरच गेलं सगळं. येस है ना? तर आपलं ब्रीद वाक्य ठेवा लक्षात, नो लॉजिक ओनली मॅजिक. ओनली मॅजिक, ओनली बरोबर ना? नो लॉजिक ओनली मॅजिक. ओनली मॅजिक. उलट नको करा. उलट नको करा आता. ठीक आहे. Bless you. चला आता आपण सेशन क्लोज करू. Yes, Lots of love and थँक्यू gratitude. थँक्यू थँक्यू. Bless you. Bless you. Bless you. थँक्यू दादा. Thank you, bless. All participants, bless you, Thank you bless so you, much. bless Thank you, you, Thank you. bless you, bless you, bless you bless to you, all. Bless you. Thank you, bless you to Thank all. you, Bless thank you. you, दादा. thank you, sir. दादा.